नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, येत्या 1 मेला स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि त्याचा आम्ही आत्ता ट्रेलर दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात बघितला आहे आणि त्याचे निर्माते आत्ता माझ्याबरोबर आहेत. PNGचे सर्वेसर्वा सौरभ गाडगे. सौरभजी, तारांगणमध्ये तुमचं खूप स्वागत. सर्वप्रथम मी अभिनंदन तुमचं ह्याच्यासाठी करतो, किती लाडकं व्यक्तिमत्व आहे सुधीर फडके, सगळ्यांना माहिती आहे आणि तो विषय, त्यांचं चरित्र तुम्ही प्रेक्षकांसमोर आणताय, ही खूप मोठी गोष्ट करताय तुम्ही. तर त्यासाठी तुमचं अभिनंदन. आणि ह्या विषयाशी आपण जोडले जावं असं सर्वप्रथम तुम्हाला केव्हा वाटलं? सगळ्यांना खूप खूप धन्यवाद की ट्रेलर आत्ता लोकांना आवडला. तुम्ही सगळ्या लोकांनी ट्रेलर बघितलात. तो राजसाहेबांनी ट्रेलरचं लॉन्च केलं आणि म्हटलं हा विषय सगळ्यांना जवळचा आहे. मला वाटतं मराठी प्रत्येक घरांमध्ये सुधीर फडक्यांची गाणी, गीत रामायण हे लोकांनी ऐकलेलं आहे. लोक अजून ऐकत आहेत, कार्यक्रमाला लोक जातात आणि हे आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या मराठी इतिहासामध्ये हे एक मोठं नाव आहे. पण या नावावरती, या व्यक्तीवरती आतापर्यंत कुठला सिनेमा घडलेला नव्हता. अनेक म्हणजे क्षेत्रातले मराठी लोकांमध्ये सिनेमे झाले होते. लोकांमध्ये त्या सिनेमा आला की लोकांपर्यंत गोष्टी पोचतात. त्या व्यक्तीची कामं, त्या व्यक्तीबद्दलची माहिती ही नवीन पिढीपर्यंत पोचते. आणि ह्याच्या बाबूजींवरती सिनेमा नाहीची एक खंत होती. आणि योगेश देशपांडेंनी जेव्हा मला सांगितलं की असा विषयावरती आपण मिळून काम करायचं का, आणि स्वतः श्रीधर फडक्यांनी ह्याला त्या होकार दिलेला आहे, तर हे झाल्यावरती म्हणलं की आपण करायला हरकत नाही आणि करायलाच पाहिजे. मला वाटतं की जसं PNG म्हणतं की वारसा जपणं हे आमचं काम आहे आणि आपली कला, आपली संस्कृती पुढे वाढवणं हे आम्ही करायचं. दागिना मारतं. सौरभजी, मगाशी मुद्दा तुम्हाला काय सांगायचा आहे, राज ठाकरे सुद्धा त्यांच्या भाषणात मिळाले की दागिना म्हटलं की PNG हे आता अगदी समीकरणच झालेलं आहे आणि बाबूजी हा खूप मोठा दागिना महाराष्ट्राचा आहे आणि त्या दागिन्याशी तुम्ही पुन्हा एकदा जोडले. सांगतो की दागिना आपण बघितलं, दागिना म्हणजे आपली ही संस्कृती आहे, ही आपली पिढीजात कारिगिरी होती, ही आपण जगापर्यंत ठेवतोय, वाढवतोय. आणि तसं बाबूजी हा एक संगीतातला दागिना आहे आणि जो मला वाटतं की जगभर लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. आपली संस्कृती काय आहे, आपली कला काय, ही लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. आणि मला वाटतं बाबूजींचा प्रवास जो आहे, एक झालं त्यांची कला, त्यांचं संगीत, पण दुसरा यांचा प्रवास जो आहे आपण बघायला असेल चित्रपटात, आणि तो म्हणजे खरंच एक्साइटिंग आहे. मी म्हणतो की ज्या व्यक्तीला बाबूजी नाव माहिती नसेल त्यांनी पण हा सिनेमा बघितला तरी त्याला उत्स्फूर्ती, प्रेरणा मिळेल, प्रोत्साहन मिळेल. कारण जसं या सिनेमामध्ये दाखवलं की शून्यातनं या व्यक्तींनी आयुष्य चालू. सुधीर फडके आणि तुमचं गाडगीळ कुटुंब यांचे खूप जवळचे संबंध आहे. गीत रामायणाचे कार्यक्रम तुमच्या घरी झालेले आहेत. हाही खूप म्हणजे दाजी काकांचं त्यांचंही रिलेशन खूप छान होतं. त्याच्याबद्दल थोडंसं वाटतं की गाडगिळांकडे सुधीर फडके आणि यांचं फडके आणि गाडगीळ कुटुंबियांचं नातं खूप जवळचं होतं. आणि तुम्ही म्हटलं असं की कार्यक्रम घरी आलेला आहेत, अजूनसुद्धा श्रीधर फडके घरी येतात. त्यांचे आजच पुन्हा कार्यक्रम होते श्रीधर फडक्यांचा गीत रामायणचा, तो आम्ही स्पॉन्सर केलेला आहे. आणि मला वाटतं की हे नातं आहे. आणि सावरकरांचा सिनेमा करताना जेव्हा बाबूजी बरेच वेळा घरी यायचे, बैठका व्हायच्या, कारण त्यावेळेला त्यांचं ध्येय होतं की माझा शेवट आयुष्याचा हा सिनेमा झाला नंतर व्हायला पाहिजे. त्यामुळे त्याच्यामुळे लक्षात आलं की एक व्यक्ती जो आपल्या इतका जवळचा आहे, ज्या व्यक्तीने पूर्ण महाराष्ट्र, देश नाही पूर्ण जग गाजवलेलं आहे, तर हे संगीत, गीत रामायण हे लोकांपर्यंत हे कायम राहायला पाहिजे. आणि आपण जसं म्हणतो की जसं पिढ्या पुढच्या येतात तसं मागचा लोक गोष्टी विसरतात. आणि हे आता मला वाटतं याने परत एक म्हणता येईल की नवीन त्याला एक हुरूप मिळेल आणि नवीन पिढीला गीत रामायण काय होतं, बाबूजी काय होते, संगीत काय होतं, हे मला वाटतं ऐकायला मिळेल, बघायला मिळेल. आणि आपण नेहमी म्हणतो की सिनेमाच्या स्वरूपातनं जेव्हा हे पोचतं आणि आजच्या काळ OTT याच्या प्लॅटफॉर्ममुळे हे जगभर पोचणार आहे. आणि मला खात्री आहे की जगभरातून ह्याला लोक बघतील आणि तरुण पिढी मुख्यतः ह्याला आकर्षित होईल. आणि आमचा हाच यातनं एक हेतू होता की हा वारसा आपण पुढे कायम चालवायला पाहिजे. आणखीन एक प्रश्न माझ्या मनात होता. तुमचं शेड्यूल खूप व्यग्र असतं, सतत तुम्ही फिरत असता, तुमच्या सोशल मीडियावरही तुमचं काम नेहमीच दिसत असतं. मग ह्या निर्मितीसाठी तुमचा ॲक्टिवली तुम्ही कनेक्टेड होतात का? पूर्ण तुम्ही योगेशला तुमचं जे काही म्हणणं आहे किंवा तुमची जी काही विजन आहे ती सोपवली होती? शूटिंग वेळी तुम्हाला जायला मिळालं का सेटवर? मला वाटतं की प्रत्येकाने ना, म्हणजे आपण जसं म्हणतो आम्ही दागिना करताना आपण विचार सांगितले की तो कारागिराने ते काम करायला पाहिजे का आपण त्यात ढवळढवळ केली ना तर ते प्रोडक्ट चांगलं होत नाही. हाच मी इथे माझी फिलॉसॉफी होती की आपल्याला काय यातनं करायला पाहिजे, आपली अपेक्षा
ह्या दोघांनी ठरवलं होतं आधी आणि त्यानुसार मग कास्टिंग असेल प्रत्येकात आम्ही इन्व्हॉल्व होतो. सिनेमाची स्टोरी काय, स्क्रीन प्ले काय, त्यामध्ये इन्व्हॉल्व होतो. आणि मला वाटतं एक हे झाल्यावरती की आपला सिनेमा कसा करायला ठरल्यावरती शेवटी कलाकार व्हिडिओ दिग्दर्शक तो होता. आणि आपण म्हणतो की तसं म्हणतात 2 मिनिट कुक स्पॉईल द प्ले, तसं सगळ्यांनी त्या ढवळढवळ केली असती ना ते करून चांगलं झालं नसतं. पण हो, मी बरेच वेळा सेट्सवर जायचो, मध्ये मध्ये मला तो दाखवायचा काय काम झालं असं करून. तर जिथे त्याला वाटायचं की कुठे बाबा मला काही दुमत होत आहे किंवा मला कुठे शंका वाटते, तिथे माझ्याशी तो बोलायचा येऊन. त्यामुळे मी त्याला नेहमी म्हणलं की प्रोत्साहन दिलं होतं, त्याला फ्री हँड होता आणि जिथे गरज आहे तिथेच मी फक्त इंटरफेअर करायचो. कारण मला नेहमी वाटतं की जो माणूस ज्याच्यात तज्ज्ञ आहे त्याला थोडं फ्रीडम द्यायला पाहिजे आणि तो ते काम चांगलं करू शकतो. आणि हे काम बघितलं आता तर हे काम अप्रतिम झालेलं आहे. कलाकारांनी सगळ्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि कास्टिंग इतकं सुरेख झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर सिनेमा बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की असं वाटेल की खरंच 30 पात्र समोर आलेली आहेत आणि 30 पात्र आत्ता सिनेमामध्ये आहेत असं वाटेल तुम्हाला. एक शेवटचा प्रश्न सौरभ, जे तुम्ही आत्ताच आधीच म्हणालात की हा नॉन कमर्शियल म्हणून तुम्ही या सिनेमाकडे बघता, पण मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्यासारखे चांगले निर्माते चित्रपटसृष्टीला हवे आहेत. भविष्यात PNG तर्फे आणखी काही मराठी चित्रपट निर्मिले जाणार आहात? मला वाटतं की चांगले सिनेमे करायचा ध्येय आहे. कारण उगीच सिनेमा करण्यामध्ये मला अर्थ नाही आहे किंवा कुठल्याही पांचट विषय घेऊन सिनेमे करायचे आणि त्यातनं हा नाही आहे. त्यामुळे चांगले सिनेमे असतील आणि चांगले विषय असतील तर नक्की यापुढे सुद्धा आपण ह्याच्यावर निर्मिती करू शकू. पण विषय चांगले हवेत आणि विषय हवेत की ज्याला म्हणतो आपण मिनिंगफुल आणि ज्यांनी काहीतरी समाजाला त्यातनं किती भर पडेल असे विषय असतील तर 100% आम्ही त्यामध्ये निर्मिती पुढे पण करू शकू. खूप छान सौरभजी, मला वाटतं की तुम्ही खूप महत्त्वाचं काम करताय. त्यामुळे तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे तुमच्या या चित्रपटाला आणि भविष्यात तुम्ही जे काही करणार आहात त्याला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद मंदार.